इयत्ता 9वी धडा पहिला इतिहासाची साधने या धड्याचे आपण संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत. प्रश्न पहिला अ. दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. त्यातील पहिला, भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार टिंबटिंब येथे आहेत. पर्याय पुणे, नवी दिल्ली, कोलकाता, ड. हैदराबाद. उत्तर नवी दिल्ली. प्रश्न दुसरा, दृकश्राव्य साधनांमध्ये टिंबटिंब साधनांचा समावेश होतो. पर्याय वृत्तपत्र, दूरदर्शन, आकाशवाणी, नियतकालिके. उत्तर दूरदर्शन. ब. पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा. व्यक्ती आणि विशेष. व्यक्ती जाल कपूर, कुसुमाग्रज, अण्णाभाऊ साठे, अमर शेख. विशेष टपाल तिकीट अभ्यासक, कवी, लोकशाहीर, चित्रसंग्रह. उत्तर चुकीची जोडी अमर शेख, चित्रसंग्राहक. प्रश्न दुसरा, टिपा लिहा. एक लिखित साधने. उत्तर एक लिखित साधने हे इतिहास लेखनाचे विश्वसनीय साधन आहेत. 2 लिखित साधनात वृत्तपत्र, नियतकालिके, रोजनिशी, ग्रंथ, पत्रव्यवहार, अभिलेखागारातील कागदपत्र, सरकारी गॅजेट, टपाल तिकिटे व कोशवाङ्मय यांचा समावेश होतो. 3 भारतात उदारीकरणामुळे इंटरनेट हेही माहिती मिळवण्याचे महत्त्वाचे साधन लिखित उपलब्ध झाले आहे. 4 इतिहास लेखनाच्या दृष्टीने लिखित साधनांची सत्यता, यथार्थता तपासता येत असल्याने ही साधने महत्त्वाची आहेत. दुसरी टिपा, प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया. उत्तर देशभरातील वृत्तपत्रांना बातम्या पुरवण्याचे काम प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया PTI ही सरकारी संस्था करते. 2 जगभरातील महत्त्वाच्या घटनांचे प्राथमिक तपशील, महत्त्वाच्या विषयावरील लेख PTI कडून मिळतात. 3 PTI 1953 पासून वृत्तलेख, छायाचित्रे, आर्थिक, वैज्ञानिक विषयावरील लेख वृत्तपत्रांना पुरवत आले आहेत. 4 1990च्या दशकात PTIने टेलिप्रिंटर्सऐवजी उपग्रह प्रसारण तंत्राद्वारे देशभर बातम्या पाठवायला सुरुवात केली. आणि 5 आधुनिक भारताच्या इतिहास लेखनासाठी PTIचा मजकूर विश्वसनीय व उपयुक्त असतो. प्रश्न 3 पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. 1 टपाल खाते टपाल तिकिटाच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचा वारसा व एकात्मता यांच्या जतनाचे प्रयत्न करते. उत्तर 1 भारत स्वतंत्र झाल्यापासून टपाल तिकिटे बदलत्या काळाविषयीची माहिती आपणास सांगत आली आहेत. 2 टपाल खाते फुले, पक्षी, प्राणी, राजकीय नेते इत्यादी घटना यावर, तसेच एखाद्या घटनेच्या रौप्य, सुवर्ण, अमृत महोत्सव, शतक, द्विशतक, त्रिशतक पूर्तीनिमित्त तिकीट काढते. 3 अशा प्रकारे टपाल खाते आपल्या तिकिटाच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचा वारसा व एकात्मता यांच्या जतनाचे प्रयत्न करते. 2 आधुनिक भारताचा इतिहास लिहिण्यासाठी दृकश्राव्य माध्यमे महत्त्वाची असतात. उत्तर दूरदर्शन, चित्रपट, आंतरजाल इत्यादी साधनांना दृकश्राव्य साधने असे म्हणतात. 2 दृकश्राव्य साधनांमुळे चालू असणाऱ्या घटनांचे चित्रीकरण करता येते. 3 विविध देशी व परदेशी वाहिन्यांच्या चित्रीकरणामुळे राजकारण, समाजकारण, कला, क्रीडा, महोत्सव, ऐतिहासिक वस्तू इत्यादी घटना आपल्याला पुन्हा पुन्हा पाहता व ऐकता येतात. 4 अशा प्रकारे आधुनिक भारताचा इतिहास लिहिण्यासाठी दृकश्राव्य माध्यमे महत्त्वाची असतात.